ऐसा राज चाहूं मैं, मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सब सम बैठे, रविदास रहे प्रसन्न. ढोल गंवार शूद्र नारी सकल ताडण के अधिकारी. मी माझी ओळख प्रबुद्ध चित्रपटाचा चळवळीचा जनक म्हणून करतो. तर माझा असा स्पष्ट दावा आहे की दादासाहेब फाळके हे ब्राह्मणवादी चित्रपटाचे जनक आहे आणि पहिल्या प्रथम प्रबुद्ध विचारसरणीची बाबासाहेब म्हणाले प्रबुद्ध भारत घडवायचे आहे ती विचारसरणी घेऊन बनवणारा मी पहिला फिल्म मेकर आहे. म्हणून प्रबुद्ध चित्रपट चळवळीचा मी स्वतःला जनक समजतो. आता हा जो विषय आहे बांज, तर म्हणतं महिलांना आजही म्हणजे वाईट वागवलं जातं, त्यांच्यावर अन्याय केला जातो. हे आताच्या एका वैष्णवीच्या प्रकरणावर आपल्याला दिसलेलंच आहे. म्हणून बांज जे चित्रपटाची कथा आहे या कथेमध्ये जे वास्तव आहे ते दाखवलं की ती कथा माझ्या घरातच घडलेली आहे. आणि मराठा मुलगी तिला वांझोटी म्हणून हाकलून दिलं जातं, तिला वांझोटी म्हणून छळलं जातं. पण ती खरी वांझोटी नसते. कारण का ती जेव्हा माझ्या घरी आली, माझे थोरले बंधू त्यांची पत्नी वारली होती, मुलगाही वारला होता, तर त्या दोघांचा संबंध आला आणि ती गरोदर राहिली. म्हणजे ती गरोदर म्हणजे आई होण्याच्या पात्रतेची असताना तिला वांझोटी म्हणून सतवण्यात आलं. आणि ज्यावेळेस ती आई होण्याची वेळ आली ते तर जात म्हणून त्याने नाकारला. आम्ही म्हटलं आमची तयारी आहे, आम्ही सांभाळू. ते म्हणले नाही म्हणजे तुम्ही बौद्ध आम्ही मराठा आमचा होणार नाही. तर ते हा जो विषय आहे तो अनेक लोकांच्या आता सुधारणा झालेली आपल्या याच्यामध्ये. जसं मराठा सेवा संघ वगैरे, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांनी फार चांगल्या प्रकारे वातावरण तयार केलं. मी त्यांच्यासोबत कामही करत असतो. पण तरी सुद्धा अनेक लोकांमध्ये मराठा असतील किंवा आंबेडकरी चळवळीतले असतील, दलित असतील, त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही म्हणजे जातीचा आहे, जातीचा अहंकार आहे. म्हणजे एखाद्याने जातीचा अहंकार ठेवणं ही सुद्धा मी ब्राह्मणी गुलामी मानतो. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे मी महार आहे, मी माग आहे, मी मराठा आहे, मी माळे हे सांगणं हे ब्राह्मणी गुलामीचे प्रतीक मी मानतो. आणि या सगळ्यांनी याच्यातून बाहेर यावं यासाठी मी प्रबुद्ध विचारधारेचे चित्रपट करत असतो. बांज हा त्यापैकी एक आहे. आता सैराट आहे, पण जर का आंतरजातीय विवाह केला तर काय होतं त्याने दाखवलंय. म्हणजे मुर्दे पाडले जातात हे दाखवले, संदेश दिला ना त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या सगळ्यांनी माझं हेच म्हणणं आहे की ते फोटोग्राफी केली, संदेश नाही दिलेला आहे. त्यांनी बाजू मांडलेली ओके असं झालेलं आहे, भाष्य नाही केलेलं कुठल्या चित्रपटामध्ये. सत्यजित रेपासून कुणी पण बघा, कुणीही भाष्य केलेलं आणि ते भाष्य करणं गरजेचं होतं. संदेश देणं गरजेचं झालं ते वाईट झालेलं असतं ते तुम्ही बोलायला पाहिजे. त्यातून काय चांगलं व्हायला पाहिजे हे तुम्ही सांगायला पाहिजे. मिळीच होणार नाही, कारण की मी भूमिका जशी मांडलेली आहे, कॉन्ट्रोवर्सी होऊ शकणार नाही. सगळ्या संघटनांना वगैरे तुम्हाला चित्रपटाने दाखवावं लागेल. हो, त्यामध्ये एक होऊ शकते, त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी याच्यावर होऊ शकते की मी पहिल्यांदा असं हे केलेलं आहे की गुरु रविदासांचा फोटो आहे आणि त्यांचा दुआ आहे, ऐसा राज चाहूं मैं, मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सब सम बैठे, रविदास रहे प्रसन्न. नहीं, मी त्यात असं भाष्य केलेलं की अगर ये विचारधारा हमारा देश अपनाता तो हमारा देश का कल्याण होता. इसके बजाय तुलसीदास का जो दोहा है, ढोल गंवार शूद्र नारी सकल ताड़न के अधिकारी, ये विचारधारा अपनाने की वजह से देश में शूद्र और नारी सदियों तक पीड़ित होते रहे. और उनमें से एक हमारी गीता है, म्हणजे आमची ह्याच्यावर कदाचित कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते की तुम्ही तुलसीदासचं असं का बोलता, पण आहे ते फॅक्टच आहे ना. अभिनेत्री सिलेक्शन सध्या यांचे मी फोटो वगैरे पाहिले होते. आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत सलीम जाफर म्हणून, ते म्हणाले की एक बरेच चांगले ॲक्टर आहे, तुम्ही जर पहा काय ऑडिशन घ्या, मला निश्चित आवडेल. आम्ही भेटू, ऑडिशन घेतले आणि परफेक्ट वाटलं. बाकीचे आले होत्या, दिसायला चांगल्या होत्या, ॲक्टिंगला पण त्याचं डेडिकेशन असणं फार महत्त्वाचं असतं. मला याच्यात सर्वात हे काय आवडलं की झाल्या म्हणजे असतं की स्क्रिप्ट, मला स्क्रिप्ट द्या, म्हणजे तयारीसाठी लगेच ती हे दाखवले. त्यामुळे ते
सर्व यांचं पार्ट जरा जड झालं म्हणून आम्ही यांना सिलेक्ट केलं. आप क्या कहेंगे? मेरा नाम सलीम खान है। इस फिल्म का मैं डीओपी हूँ और इस फिल्म में मैंने काम किया हूँ। तो कॉन्सेप्ट के दादा ने एक बात अच्छा काम किया है कि इसके अंदर हर एक कैरेक्टर को पूना के आर्टिस्ट को लेके काम किया इन्होंने और मौका दिया इस फिल्म में काम करने का सबको। और फर्स्ट टाइम जिसने भी काम किया है वाकई में बहुत अच्छा काम किया और ये फिल्म वाकई में बहुत अच्छी बनी है। अब इसको देखेंगे, लोग देखेंगे और काम करने का मैंने इतना एक्सपीरियंस किया हो, लेकिन पहली बार ये फिल्म में काम करा, मजा आ गया। जय भीम. माझं नाव रोहन पगारे अँड ही जी फिल्म आहे त्या फिल्मसाठी टेक्सस सर खूप सगळं पोस्टची जिम्मेदारी ती माझ्यावरती आहे या फिल्मची. ही फिल्म लवकरच रिलीज होणार आहे आणि ह्यासाठी जे पोस्टचं सगळं जे काम आहे, जसं आमचं म्युझिक आलं, बॅकग्राऊंड स्कोर आलं किंवा एडिट, पोस्ट प्रोडक्शन, जोपर्यंत ही थिएटरपर्यंत जाईल तोपर्यंत सगळं हे काम डेक्कन पोस्ट प्रोडक्शन कंपनी याकडे असेल आणि आम्ही एकत्र मिळून ही या फिल्मला हिट करू. थँक्यू. मेरा नाम कशिश खंडेलवाल है। सबसे पहले आप सबको नमस्कार। ने मुझे कास्ट किया और मैंने बहुत अच्छा लगा मुझे इस मूवी में काम करके, क्योंकि एक नया एक्सपीरियंस मुझे मिला यहाँ करने के लिए, बिकॉज ये कॉन्सेप्ट ही कंप्लीट डिफरेंट था और सर का राइटिंग मतलब मुझे ऑसम लगा। मुझे ये सबसे ज़्यादा पसंद आया था, इनकी राइटिंग बहुत अच्छी थी, मतलब किसी भी आर्टिस्ट के लिए बहुत ईजी होता है उसको रीड करना। बहुत अच्छा लगा मुझे काम करके और ये कॉन्सेप्ट लाजवाब है। मे भी ब्लास्ट करे पुणे एंड ऑल, पूरी इंडस्ट्री इसको देखे। सो या थैंक यू सो मच। आप खुद महिला हैं, महिला के अत्याचार पे पिक्चर बना है। आप खुद महिला हैं, महिलाओं के अत्याचार पे पिक्चर बना है। आप किस एंगल से देखते हैं, क्या आपका नजरिया है? ऑफ कोर्स अगर बांझ एक नेगेटिव वर्ड्स है, तो अगर किसी लेडीज़ के साथ अगर ऐसा होता है, मैं तो ये सोचती हूँ कि आज भी ये चीज़ें हो रही है। मैंने तो सर को भी बोला, सर आज भी ये सब चीज़ें हो रही हैं क्या? उन्होंने बोला हाँ होता है, आज भी होता है। बट मैं यही बोलूँगी कि अगर ये बांझ वाली प्रॉब्लम जब भी आती है, लेडीज़ प्रॉब्लम जो भी है, तो ऐसा ज़रूरी नहीं है कि लेडीज़ के अंदर ही प्रॉब्लम हो सकती है, मर्दों के अंदर भी हो सकता है। तो कुछ भी होता है ना, तो उंगली औरत पे ही उठती है। महिला और दलित महिला होना कितना बुरा है इस देश में, समाज में? बुरा तो है दलित होना। आई मीन लोगों ने काफ़ी नीच देखते हैं, ऑब्वियसली यहाँ सब कुछ जानते ही हैं और उनके लिए काफ़ी डिफ़िकल्ट होता है, मतलब समाज को समझना और उनको झेलना कि कैसे क्या करे। बहुत सारी चीज़ें होती है, लोगों को मंदिर जाने से रोका जाता था, आज भी कई जगह ऐसे होती है, लेकिन मुझे भी बहुत इतनी एक्सपीरियंस नहीं थी। बट इस मूवी को करने के बाद मुझे ऐसा लगता है कि हम अपने दादा के से सुना करते थे कि ऐसी चीज़ें होती हैं, लेकिन अभी जब मैं ये मूवी की तो मुझे लगा कि यार आज भी ये सब चीज़ें हो रही हैं। मतलब मुझे बिलीव नहीं हुआ कि आज भी ये सब चीज़ें हो रही हैं। सर ने बताया, बट मैं घर पे भी मैंने अपनी फैमिली को बताया, बोले हाँ आज भी ये सब चीज़ें हो रही है। बट हाँ, बांझ इट्स अ गुड कॉन्सेप्ट। थैंक यू। आपलं थोडंसं इंट्रोडक्शन करा आणि तुमचं कसं काय या मूवीमध्ये सिलेक्शन झालं? तर माझं नाव प्रबुद्ध कीर्तिबा गायकवाड आहे. हा जी मूवी आहे, मी दादांना लहानपणापासून ओळखतो. मी लहानपणापासून त्यांचं काम बघितलंय, त्यांचं लेखन बघितलंय, त्यांचे नाटकं बघितले, त्यांचे पिक्चर बघितले. सो तो जो प्रबोधन आहे, त्यांचे जे विचार आहेत ते मला लहानपणापासून माहीत होते आणि ते मला खूप जास्त आकर्षण पण करतात. सो मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली की मी ह्या मूवीमध्ये लीड रोल प्ले करू शकतो. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त अशी मूवी नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट भेटेल, तुमचा टाइमपास होईल, या तुम्हाला काय तर छान गोष्टी थोड्या वेळासाठी फील होईल आणि तुम्ही घरी जाऊन आपलं आपलं काम करा. हा मुद्दा जसा त्यांनी मांडलाय की ती गोष्ट तुम्हाला विचार करण्याला भाग पाडेल आणि अगर ती भाग पाडत नाही आहे तर मग तुम्ही माणूस म्हणून स्वतःबद्दल विचार करा की तुम्हाला खरंच ही गोष्ट भाग काढणार पडेल. ओके. हा जो त्यांनी मुद्दा मांडलाय की फक्त लहानपणापासून आपण की जातीभेद होतोय, ओके, तो कुठपत जातो, तो त्याचा जो थर आहे तो कुठपत गेलाय की लोकांनी फक्त जातीलाच पकडलाय का, की लोकांनी फक्त जेंडरलाच पकडलाय का, कुठल्या लेवल पर्यंत पकडलाय. आणि जे जे मुद्दे होतात या देशामध्ये, जे आपल्याला ऐकायला पण दुर्भाग्य वाटतं, ते गोष्टी होतात. आणि टेक्सासमध्ये तेवढी धमक आहे की त्यांनी हे गोष्टी
पूर्णपणे नीट छाती ठोकून सगळ्यांसमोर मांडू शकतात आणि तो काइंड ऑफ त्यांनी गोष्ट आधीपासून करत आले आणि ती त्यांनी ही पण ह्या पिक्चर मध्ये खूप सुंदरपणे ते मांडलंय. प्लीज हे जाऊन तुम्ही पिक्चर बघा. या गोष्टीकडनं एंटरटेनमेंट तर होईलच, पण ह्याच्या मागचा जो उद्देश त्यांनी दिलाय तो नीट उद्देश समजून घ्या आणि आपल्या आचरणात आणा की आपण जी गोष्ट करायला पाहिजे काय गोष्ट नाही.